पावसाळ्यातील आजारांना दूर ठेवायचंय, हा व्हिडिओ पहा. आयुर्वेदिक उपाय समजून घ्या. पावसाळा सुरू झाला की त्रासदायक उष्म्यापासून दिलासा मिळतो, पण ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते. हे तुम्हाला माहीत आहे का? आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आणि प्रतिबंधक उपाययोजना न केल्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार केल्याचे आजार दूर ठेवता येतात. पावसाळ्यात सामान्यपणे होणारे आजार आणि ते हाताळण्याच्या काही टिप्स पुढील प्रमाणे आहेत. तर बघूया आता. पहिला एक नंबर म्हणजे डेंग्यू. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डेंग्यूची जगभरात अनेक ठिकाणी साथ असते आणि हा आजार डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे फ्लूसारखा आजार होतो आणि याने गंभीर स्वरूप धारण केले तर तो प्राणघातकही ठरू शकतो. स्नायूंमध्ये, सांध्यांमध्ये वेदना होणे, शरीरावर पुरळ उठणे, निघून जाणे, पुन्हा उठणे, पुन्हा ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, उलट्या आणि मळमळ ही डेंग्यूची लक्षणं आहेत. तुमचे डॉक्टर या आजारांसाठी तुम्हाला औषधे लिहून देतील. डास घालवणाऱ्या साधने वापरावीत. या आजारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची वाढ स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे बादल्या आणि पाण्याच्या पिंपाच्या झाकणांवर पाणी साचणार नाही याची खातरजमा करा आणि झाडे लावलेल्या कुंड्यांच्या खालच्या थाळीतील अतिरिक्त पाणी काढून टाकत चला. नंबर 2, मलेरिया. हा परजीवीमुळे होणारा विकार आहे. हा परजीवी डासांच्या चाव्यामधून तो माणसांच्या शरीरात जातो. ताप, हुडहुडी भरणे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, स्नायूंमध्ये वेदना, थकवा, घाम येणे, छातीत पोटात दुखणे आणि खोकला येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. डास असलेल्या ठिकाणी मलेरिया रोधक औषधे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घ्यावीत. मलेरिया प्रतिबंधक उपाय काय, तर डासांची वाढ होऊ नये यासाठी सांडपाणी साचू देऊ नये आणि पूर्ण कपडे परिधान केल्याशिवाय बाहेर पडू नये. नंबर 3, चिकनगुनिया. हा विषाणू डासांमार्फत फैलावतो. हा संसर्गजन्य रोग नाही. विषाणू असलेला डास चावल्याच्या 3 ते 7 दिवसानंतर या रोगाची लक्षणं दिसू लागतात. ताप व सांधेदुखी ही या रोगाची सामान्यपणे दिसून येणारी लक्षणं आहेत. त्याचप्रमाणे डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, सांध्यांना सूज येणे आणि पुरळ उठणे ही सुद्धा लक्षणं दिसून येतात. मंडळी, तुमचे डॉक्टर तपासणी करून तुम्हाला औषधे लिहून देतीलही. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे शर्ट, पूर्ण लांबीच्या पॅन्ट्स घालाव्यात. वातानुकूलित यंत्रणा किंवा खिडक्यांना जाळ्या नसलेल्या ठिकाणी तुम्ही असाल तर मच्छरदाणीही वापरावी. नंबर 4 महत्त्वाचं म्हणजे कावीळ. या आजारात त्वचेला पिवळी झाक येते. डोळ्यांमध्ये पिवळसरपणा दिसतो आणि मूत्रसुद्धा पिवळे होते. बिलिरुबिन हा रक्तातील अनावश्यक घटक साचल्यामुळे होणारा हा आजार आहे. यकृताला सूज आली किंवा पित्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास कावीळ आणि संबंधित आजार होतात. या आजारात त्वचा आणि डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळसर दिसतो. मूत्र गडद रंगाचे होते आणि खाज सुटते. या आजाराच्या कारणानुसार उपचार केले जातात. प्रतिबंधक उपाय जर पाहिले तर सकस आणि संतुलित आहार घेऊन यकृत निरोगी ठेवणे, मद्यसेवन मर्यादित असावं, नसावेच आणि दररोज व्यायाम करावा. नंबर 5, गॅस्ट्रोएंटरायटिस, स्टमक फ्लू. या आजारात विषाणू, जीवाणू किंवा परजीवीमुळे आतड्यांना सूज येते. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. जीवाणू किंवा व्हायरल टमी बगमुळे हा आजार होतो. पावसाळ्यात गॅस्ट्रोएंटरायटिस आणि अन्नातून विषबाधा होणे मोठ्या प्रमाणात आढळते. अचानक जुलाब सुरू होणे, अशक्तपणा वाटणे, उलट्या होणे, हलका ताप येणे, भूक मंदावणे, पोट बिघडणे, हातापायांमध्ये वेदना होणे, डोकेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत. डिहायड्रेशन आणि ताप कमी करण्यासाठी मुख्यतः उपचार करण्यात येतात. रुग्णाच्या परिस्थितीनुसार प्रतिजैविकही देण्यात येतात. प्रतिबंधक उपाय: हायड्रेटेड राहा आणि सकस आहार घ्या, ज्यात दही आणि केळी व सफरचंदासारख्या फळांचा समावेश असेल. सॅलड खाणं टाळा, कारण त्यातील भाज्या धुतलेल्या आहेत, स्वच्छ केलेल्या आहेत आणि योग्य तापमान ठेवले आहेत हे समजण्याचा काही मार्ग नसतो. रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा, कारण त्यात दूषित पाणीही असू शकतं आणि अतिसाराची सुरुवात होऊन परिस्थिती गंभीरही होऊ शकते. नंतरचा आजार म्हणजे टायफॉइड. सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे आणि या आजारात खूप ताप येतो, अतिसार होतो, उलट्या होतात, दूषित रक्त आणि पाण्यावाटे या आजाराचे संक्रमण होते. ज्या ठिकाणी हात धुण्याची सवय नसते त्या ठिकाणी या आजाराचे प्रमाण अधिक असते. आपल्याला या जीवाणूची लागण झाली आहे हे माहीत नसलेल्यांकडूनही या आजाराचा फैलाव होऊ शकतो. अशक्तपणा, पोटात वेदना होणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी ही टायफॉइडची लक्षणं आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविके देऊ शकतात. प्रतिबंधक उपाय जर पाहिले तर शुद्ध पाणी प्या, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखा, हात नियमितपणे धुवून स्वच्छता ठेवा. या सर्वांचा सार तात्पर्य म्हणजे जीवाणूचा फैलाव होऊ नये म्हणून वेगवेगळे टॉवेल्स वापरावेत. खोकताना किंवा शिंकताना नाकावर, तोंडावर रुमाल ठेवावा. फंगल स्किन इन्फेक्शन, बुरशीमुळे होणारा संसर्ग होऊ नये यासाठी कपडे कोरडे ठेवावेत. पावसाळ्यात घरी तयार केलेले ताजे अन्न खावे आणि रस्त्यावर मिळणारे अन्न पदार्थ वर्ज्य करावेत. तर मंडळी, पावसाळ्यातील आजार याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.